रस्त्यातून जाता जाताना हा एक वॉटरफॉल लागतो. तो एक मोठा वॉटरफॉल, पण तुम्हाला तिथे थांबायचं नाही, असं पुढे जायचं आहे. आणि सिक्रेट नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आज एका नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. आज मी आलो ऋषिकेशमध्ये. ऋषिकेशच्या तुम्ही खूप सारे व्हिडिओ पाहिले असतील. या व्हिडिओने प्रयत्न करीन काहीतरी नवीन तुम्हाला स्पॉट दाखवायचा. बांद्रावरून हरिद्वारसाठी ट्रेन पकडली. 32 तासाचा प्रवास होता. जवळजवळ 6 राज्य आणि 70 स्टेशन जाऊन मी हरिद्वारला पोचलो आज सकाळी 8 वाजता. नंतर मी ते तपोवन साईडला एक हॉस्टेलमध्ये चेकिंग केलं आणि इकडून मी आता निघालो आहे एक सिक्रेट वॉटरफॉल बघायला. मी जिथे थांबलो आहे तिकडून तर 2.5 किलोमीटरचा हा वॉटरफॉल आहे. मला वाटलं 2.5 किलोमीटर म्हणजे सहज चढण्यासारखं असेल, पण हे वर चढण असल्यामुळे थोडं कठीण जातं आहे. पूर्ण रस्ता आपल्याला अशी स्ट्रीम बघत जायचं आहे पुढे ह्या वॉटरफॉलची. वॉटरफॉलला जाताना जो रोड आहे तिथे पूर्ण अशा आपल्याला बाजूने नदी वाटून भेटेल. या वॉटरफॉलच्या नजदीकच तुम्हाला कॅफेसुद्धा भेटेल, हॉस्टेलसुद्धा भेटेल. इथे तुम्ही सुद्धा स्टे करू शकता, पण तुमच्याकडे गाडी किंवा बाईक असेल तरच तिथे वॉकिंग डिस्टन्स असं 2-2.5 किलोमीटर वाटतं, पण ते खूप चढण आहे वर, त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला दमायला होतं. मी जिथे हॉस्टेल घेतलं आहे तिथून सगळं 1.5-2 किलोमीटरच्या अंतरावर आहे, त्यामुळे मी खाली प्रेफर केलं इकडे न येता. त्या प्रकारे इथे कॅम्पसाईट आहेत, खूप सारे कॅम्पसाईट आहेत वरपर्यंत. रस्त्यातून जाता जाताना हा एक वॉटरफॉल लागतो. तो एक मोठा वॉटरफॉल, पण तुम्हाला तिथे थांबायचं नाही, असं पुढे जायचं आहे. आणि सिक्रेट वॉटरफॉल पार्किंग म्हणून येईल, तिकडे आपला खरा वॉटरफॉल. तिकडे मस्त वॉटरफॉल असं पोहत जाऊ शकतो असं बनवून ठेवलं आहे तिकडे. मध्ये 2-3 वॉटरफॉल लागतो, तिकडे थांबू नका, म्हणजे मजा घ्या, थोडं पुढे पुढे चालत जा. आता एक छोटा ब्रेक घेतला आहे. मध्ये असे स्टॉल्स आहेत छोटे छोटे, तिकडे चहा बी किंवा खायला प्यायला थोडं भेटेल. 2.5 किलोमीटर थोडं वर असल्यामुळे डोंगरात आहे, चढण असल्यामुळे थोडं दमायला होते. पाण्याची बॉटल भेटेल एक बरोबर घेऊन, इथे पण तुम्हाला भेटेल पाण्याची बॉटल, तरी पण एक कॅरी करा बरोबर. अजून थांबले तिकडे एक 5-10 मिनटं वर चालू द्यायचं आहे. चला पुढे दाखवतो तुम्हाला.
आता आपण कुठलं सिक्रेट वॉटरफॉल जाऊ. थोडं पाणी कमी झालं आता इकडे. वॉटरफॉल फिरून झाला. थोडा वेळ अर्धा पाऊण तास इकडे थोडी मजा गेली पाण्यामध्ये. बर्फासारखं पाणी, एकदम खूप थंड पाणी. इथे आलं तर एखादं कपडे घेऊन या, थोडं पोहायला बिहायला मजा येईल. मित्रांबरोबर आला तर एका आणि आहे भरपूर लोक इथे पोहायला घ्यायला भेटतात तुम्हाला असं करून. आता आपण खाली जाऊया, माझ्या हॉस्टेलजवळ जाऊया, तिकडून पुढे गंगा आरती बघायला. सिक्रेट वॉटरफॉल जाऊन आलो, त्यानंतर थोडं हॉस्टेलमध्ये आराम केला. आता मी आलो आहे गंगा आरती पाहायला. जे हॉस्टेलचे तिकडे एक कर्मचारी आहेत, आपले जे पोरं जे असतात तिकडे, त्यांनी छोटे छोटे असे ते हे करतात, जे तिकडे राहायला आले त्यांच्यामुळे सगळ्यांना घेऊन येतात छोटे छोटे पॉईंट फिरायला. तर आज आपण आलो आहे साई घाटवर. इथली आपण आता गंगा आरती बघूया. परमार्थ निकेतन. आता थोडा वेळ हॉस्टेलमध्ये आराम केला आणि
जानकी सेतूला आलो आहे. इथे जे लायटिंग्स आहेत तयार केलेल्या ते बघायला खूप मस्त लायटिंग इथे वेगवेगळे राम आणि बाकी देव असे दाखवतात. ते आता आपण बघू. इकडे थोडा वेळ बसू या घाटावर आणि आता ते बघू आपण. गुरुदेव यार कहाँ रहेंगे?